हाय. कुठे चाललाय तुम्ही? शाळेला. तुमच्या शाळेचं नाव काय? गोविंदराव हायस्कूल इचलकरंजी. ओके, म्हणजे तुम्ही इचलकरंजीला शाळेला आहे काय? मग गाव कुठलं तुमचं? शिरदवाडवरून येत आहे. ओके ओके, बर बर. तुझं नाव काय दादा? माझं नाव रितेश पवार. रितेश पवार. कितवीला आहेस तू? मी नववी. नववीला आहेस? नववी ब. नववी ब. तुझं? पृथ्वीराज टोनपे. बर बर बर. शिरदवाडचा आहेस ना तू मग? ओके. आणि तुझं? आकाश स्वामी. तू? किशोर स्वामी. दोघे जण भाऊ आहे काय तुम्ही? एकाच गावातले काय? बर. मग मला सांगा, मराठी विषयामध्ये अभंगवाणी आहे का? बहुतेक 9वीला पण आहे, 10वीला पण आहे आणि 8वीला पण आहे. मला सांगा, त्या अभंगवाणीमध्ये कुणाचा अभंग आहे माहिती आहे का? माहिती आहे? तुला माहिती आहे? हा, सांग बघू. संत जनाबाई. संत जनाबाईंचा आहे काय? अरे वा, बरोबर सांगितलंस तू. जनाबाईंचा अभंगवाणी आहे. त्या अभंगामध्ये संत जनाबाई काय सांगतात, म्हणजे तो अभंग माहिती आहे का तुला? असं काहीतरी आहे. बघ, परत एकदा विचार कर. धरीला पंढरीचा चोर, गळा बांधूनिया दोर. पुढं. हा, तुम्हाला एवढं तरी माहिती आहे. म्हणजे धरीला पंढरीचा चोर, गळा बांधूनिया दोर. मी तुम्हाला काहीतरी प्रश्न विचारणार आहे. त्या प्रश्नांची तुम्ही उत्तर बरोबर दिला की मी तुम्हाला काहीतरी गिफ्ट देणार आहे. विचारू का? मी 2च प्रश्न विचारतो. त्या 2 प्रश्नांचे अगदी अचूक उत्तर दिलं की माझ्याकडनं तुम्हाला काहीतरी गिफ्ट वस्तू देणार. हा, ओके. पहिला प्रश्न विचारतो. स्वामी, तुम्ही लक्षात ठेवायचं बरं का. विचारू का? पंढरपुरामध्ये कोणत्या देवाचं मंदिर आहे? विठ्ठलाचं मंदिर आहे. बरोबर आहे का? बरोबर आहे का? परत एकदा सांगा. विठ्ठलाचंच मंदिर आहे ना? हा. आता मला दुसरा प्रश्न विचारतो. त्या विठ्ठलाला अजून बऱ्याच नावाने ओळखलं जातं. पांडुरंग. अजून? पंढरीचा दाता. बर, पंढरी दाता. अजून? पंढरीचा राजा. अजून? विठोबा. अरे वा, तुम्हाला सगळ्यांना भगवान पांडुरंग परमात्म्याची नावं माहिती आहेत. तुम्ही तुमच्या पाठ्यपुस्तकातलं एक अभंग सांगितल्याबद्दल मी तुम्हाला एक गिफ्ट देणार आहे. ओके. पण हे गिफ्ट दिलेलं तुम्ही घरात नेहमी वाचायचं. वाचणार ना? आणि हे गिफ्ट घेत असताना पायातलं चप्पल काढून घ्यायचं. चालेल? देऊ का? ओके, घ्या सगळेजण. या, हे घ्या. हा काय आहे? हरिपाठ आहे ना? कधी वाचलाय का? नाही वाचला? हा. आता इथून पुढे व्यवस्थित वाचायचं. ओके. दररोज त्यातला एक अभंग वाचा.